आजचा ब्लॉग आहे चौथा. तर हे आहे माझ्या सासरचं घर. हा बंगला आहे आणि ह्या बंगल्याचं काम चालू आहे, म्हणजे फर्निचरचं काम चालू आहे. स्टाईल वगैरे चेंज करायची आहेत आणि इथं माझ्या सासऱ्यांना माझी हेल्प हवी आहे, म्हणून आम्ही महिनाभरासाठी इथे गावाला राहणार आहोत. आणि आत्ता महिनाभर 3-4 ब्लॉग तरी मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करेल, नक्की बघा. आम्ही राहणार आहोत गावाला. तर तुम्ही म्हणाले एवढा दिवस तुम्ही गावाला तिची स्कूल बुडेल, पण इकडे मी गावाला तिच्यासाठी 1 महिन्यासाठी स्कूल बघितलेली आहे आणि त्या स्कूलचा आज पहिला दिवस आहे. तुम्ही बघा तिची कशी तयारी आहे स्कूलला जाण्यासाठी. काय देणार आहे तू सांग. आज मला टिफिनला काय देते आई? डोसा. Yummy so. Oh yummy. Yes. Oh, Mama. You should also please. Okay. Mama. I am going to Marathi school. Yes. I am going to English school. I am going to English school. मराठी स्कूल ना. Yes. I am in Abhinav school. Yes. Bag is back. Back. कुठे तुझी बॅग? Okay. I'll just. गावाकडच्या स्कूलमध्ये जायचं आहे. पहिला दिवस आहे. 4-5 दिवसापासून आम्ही स्कूलला पण गेलेलो नाही आहे. तिला असं झालं कधी स्कूलमध्ये जाईल आणि ती तिची बॅग पॅक करते आहे आणि इतकी एक्सायटेड आहे का मला कधी जायला भेटेल, मी कधी जाईल. छानपैकी तिने सगळे बुक्स घेतले आणि काय आज टिफिनला देते हे पण विचारलं. नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत, नक्की बघा. असं देऊ नको. तुकडे करून दे आणि त्याच्याबरोबर तू चटणी नको देऊ. मग फक्त असं दे ना, मी असंच खाईन डोसा. नाही, थोडीशी चटणी खा ना याच्या बरोबर. नको नको, मला नको चटणी. थोडीशी देते तर. नाही असं नाही, तसंच नाही खायचं, डोसा पण खायचा. आई चटणी नको ना देऊ. डोसा बरोबर चटणी असेल, तुझीच नसेल चटणी, मग थोडीशी तर घेऊन जा. हो. ओके. हा दे. चॉकलेट तू सांगायचं ना, चॉकलेट नाही खात मी. हा, कसं होतं स्कूल? छान होतं. हा, हा कोण बोगॅम्बो आहे? मी ऑडिओ काढला. ऑडिओ काढला. तू माझ्याशी बोलू नकोस. चल गेट आउट. इकडे येऊ नको माझ्याकडे. चल गेट आउट. मी ऑडिओ नाही काढणार कधी आणि चॉकलेट पण नाही खाणार. मम्मा, मी ऑडिओ आणि चॉकलेट कधीच नाही खाणार. स्कूलवरून आल्यावरती ती मुंबईला असते तेव्हा झोपत असते, पण इथं आल्यावरती इथं खूप ॲक्टिव्हिटी चालू आहे. शेजारी काम चालू आहे, घराचं काम चालू आहे आणि मग तिला झोपच येत नाही आहे. आजोबांनी तिला ओरिओ आणून दिला, म्हणजे तिनेच आजोबांकडे मागितला. मग ओरिओ खाल्ला आणि मला येऊन सांगत होती मी ओरिओ खाल्ला. मग मी तिला खूप बोलले की तू ओरिओ का खाल्ला, तुम्हाला काय विचारलं नाही. आणि मग अशी आर्ग्युमेंट चालू होती. आणि जे कामगार लोक जे काम करतायत ना, त्यांच्याबरोबर ती गप्पा मारत असते. आणि मी असा हळूच तिचा एक व्हिडिओ घेतला की ती काय गप्पा मारते. तुम्ही बघा शेवटपर्यंत. इतकं काय काय विचारते. तुम्ही सगळं चिखल का फेकताय आमच्या घरात, तुम्हाला भूक लागली का ते म्हणताय नाही भूक लागली वडापाव आण, म्हणजे तुमच्या मित्रांना नसेल लागली भूक, माझ्या बाबा नाही देणार. तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मग तू काय करतोय? चिकन आमच्या घरात टाकतोय का? का टाकतोय चिकन माझ्या घरात? हा, काय टाकतोय माझ्या चिकन माझ्या घरात?
असंच टाकतो तू का तू काय का मोजायला हा? तू काय का तुझं विचारा सोबत जाणार होता का आजोबांचा आज बर्थडे होता, तो छान आम्ही सेलिब्रेट केला. आजोबांना केक कापायला हा आवडत नाही, पण नात घरी असल्यामुळे ते खूप खुश होते. केक आणला तरी पण ते बोलले नाही, कापू म्हणे आपण तिच्याबरोबर. आणि तिने आणि आजोबांनी मिळून आम्ही छान बर्थडे सेलिब्रेट केला. तिने छानपैकी आजोबांना ओवाळलं, बर्थडे केक खायला घातला आणि छान एन्जॉय केला. गावाकडे आल्यापासून छान आजोबांबरोबर असं छान जेवायला बसते. जसे ते मस्तपैकी खाली बसकर वगैरे टाकून जेवायला बसतात, तसं तिला पण पाहिजे असतं. आणि छान जेवण करते, बाजरीची भाकर वगैरे छान एन्जॉय करत आहे ती गावाकडची लाईफ. अजून भरपूर ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील, त्याच्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कमेंट केल्यानंतर माझा व्हिडिओ बूस्ट होतो, सो प्लीज कमेंट करा.